बॅक टू माय चॅनल. आता आपण देवळात चाललो आहोत. चला बघूया. ही बघा आमची शेती. चला. ही आपली पायवाट आहे. आता आपण देवळात चाललो आहोत. तिकडे आपण तुम्हाला डोंगर दाखवणार. गाईस, हा आपला व्हाळ आहे. इकडे आपण खूप मासे पकडतो. आता व्हाळाला पाणी नाही म्हणून आपण शांत बसलो आहोत. आणि ही आपली शेती बघा, सुंदर वाटते की नाही. गाईस, तुम्ही बघू शकता ही आमची नवीन वाट आहे. इथून समोर रस्ता आहे बघा. आणि ही आमची पाठची वाट आहे. चला आता बघूया. आणि ही आमची सगळ्यात जुनी वाट आहे देवळात जायची. आता बघा, आम्हाला कुठून कुठून जावं लागतं. पावसामुळे खूप खतरनाक वाट झालेली आहे. माळरानावर पोहोचणार आहोत. आणि हा आपला नक्ष आणि तो वेदांत. चलो. इकडे आता पावसामुळे रोड खूप खराब झालेला आहे. पायवाट आपली इकडे खूप खड्डे पडलेले आहेत. इकडून जर पडलो तर खूप खाली जाणार. आपला माळ आहे. आपल्याला अजून पुढे जायचं आहे. तिकडे आपण टाकीवर चढून तुम्हाला व्ह्यू दाखवणार. तुम्ही बघू शकता. काय ब्युटिफुल नजारा. आम्ही इथून आलोय. इकडे खूप मोठा माळ आहे. इकडे पहिल्यांदा आम्ही पिकनिक करायला आलेलो तेव्हा आम्ही खूप एन्जॉय केलेलं. आता आम्ही असं तुम्हाला दाखवायला परत फिरायला आलोय. चला. ही आमची टाकी आहे. आताच नवीन बनलेली आहे. तर आम्ही चला वरती बघून जाऊया. या आम्ही तुम्ही वरतून व्ह्यू दाखवते ना. मोठी टाकी आहे, पण इकडे जायला खूप स्ट्रगल करावं लागतं. हल्ली कोण इकडे आलं नाही म्हणून खूप रान वाढलंय. आता आपण वरती डायरेक्ट जाऊनच दाखवतो. इकडे शूट करायला भेटणार नाही आपल्याला. हे बघा. मी जाते. ऐक थांब. हे बघा, वरती यायला किती स्ट्रगल करावं लागतं. आणि इथून बघा काय व्ह्यू आहे. आता आम्ही फक्त पहिल्या याच्यावर आलोय. अजून लय वरती आहे. अजून आता आम्ही इथून वरती जायचंय. चला बघूया. गाईज, आमच्या आता फाटली आहे इथून, कारण ही शिडी लय कमजोर आहे बघा. पूर्ण हलते. आम्ही पूर्ण गंजलेली शिडी आहे. गाईज, आम्ही दाखवू शकत नाही तुम्हाला, पण इथून लय चांगला व्ह्यू येतोय. आता मी परत खाली जाऊन पूर्ण हे दाखवतो. चला. पडलं तर खालीच. गाईज, बघा किती स्ट्रगल करावं लागतं. काय बोलला. सॉरी गाईस, ही शिडी खूप गंजलेली आहे म्हणून आता मी रिस्क घेत नाही आणि पाठी येतोय. व्हेरी सॉरी. शिड्या खूप गंजलेल्या आहेत त्यामुळे खाली उतरायला भीती वाटते. वरती चढायला तर त्यापेक्षा. वरती चढायला काय वाटत नाही, पण इथून वरती खाली येताना लय फाटते. तुम्हाला सांगितलेलं मी की इथून इथे नो सपोर्ट आहे आणि शिडी फुल चांगलेली आहे म्हणून आम्ही परत वरती गेलो नाही. वरती अजून लय खोल आहे. पण आम्ही खालून आलो. पण इथून बघा व्ह्यू. आम्ही तुम्हाला दाखवलेला हा व्ह्यू वरतून. पुढे जाऊया. या ही ती टाकी. आणि आता आपण माळाच्या पूर्ण वरती आलो आहे. हा आपला माळ. इकडे आम्ही पिकनिक केलेली. आणि तो टॉवर आहे ना, त्या टॉवरकडे आम्ही मासे पकडायला जातो.
आणि जास्तीत जास्त आम्ही तिकडे खेकडे पकडतो. तिकडे जायला पायवाट आहे आणि आता खूप आम्ही तिकडे खतरनाक जाऊ रोड आहे. शकत नाही कारण आम्ही दोघं आम्ही मुलंच आहेत, मोठे कोण नाही. तिकडे खूप मस्त वाटतं. आम्ही जेव्हा जातो आम्ही व्हिडिओ करू आणि तुम्हाला दाखवू. इकडे ढगाळ वातावरण आलंय. इकडे पाऊस पडला तर आपण इकडेच फसू शकतो आणि आपल्याकडे रेनकोट छत्री नाहीये, त्यामुळे आपण जाऊया आता. गाईस बोलल्याप्रमाणे पाऊस आलाय म्हणून आता आपण देवळात चाललो आहे. देवळात आपल्याला सहारा आहे आणि आपण तिकडे थांबू शकतो, त्यामुळे आता आपण पटपट देवळाकडे जाऊया. हे बघा वादळामुळे झाड पडलेलं आणि इकडे खूप मोठी मोठी झाडं आहे. ह्याला आपल्याकडे देवराई म्हणतात. इकडे अशी खूप देवाच्या नावाने ठेवलेली जागा आहे, त्यामुळे इकडे कोण झाड तोडू शकत नाही. आपण चाललोय. काही तुम्ही बघू शकता आमचं देवळाचं हे दिसतंय छप्पर. चला आता बघू. हे बघा समोरच आमचं देऊळ आहे. आता आपण देवळात आलो आहोत. इकडे आता आपण बसू आणि तुम्हाला व्ह्यू दाखवू. आणि इकडे हे सर्वात मोठं देवळाचं सर्वात मोठं झाड आहे. हे माझ्या चौपट आहे. खूप मोठं आणि खूप पसरलेलं असं झाड आहे. आणि आता पाऊस आलेला आणि आहे. पावसामुळे आता आपण देवळात जातोय. आता आपण रवळनाथाच्या देवळात आलो आहोत. आता आपण गणपतीच्या देवळात चाललो आहोत. हा पूर्ण इलाका झाडाने पसरलेला आहे. आणि इथे येऊन मस्त गारगार हवा येते. इथे येऊन काय आम्हाला किती छान वाटतं. आणि इथे फुल झाडं आहेत सगळीकडे आणि मस्त देवळ पण आहे. इकडे अशी खूप झाडं आहेत. आपल्याला हे जंगलच आहे, पण इकडे वेगवेगळ्या प्रकारची आणि खूप उंच अशी झाडं तुम्हाला भेटणार. दिसायला भेटेल. तुम्हाला दिसणार. इकडे अशी वाट जाते. इकडे असं पूर्ण डोंगर इलाका आहे आणि इकडे आपल्या देवाची वाट आहे. इकडे येऊन खूप मस्त वाटतं, मूड फ्रेश होतो, म्हणून आम्ही आता ह्या देवळात आलो आहोत. आम्ही फायनली आता देवळात आलेलो आहे. चला पाया बिया पडूया आणि परत घरी जाऊया. इकडे खूप शांत वाटतं, मन प्रसन्न होतं, म्हणून आम्ही आज इकडे आलेलो आहोत. आता आपण देवळातून घरी जाणार आहोत, पण तुम्हाला एक वाट दाखवतो. ही वाट अशी त्या डोंगरावर जाते जिकडे आपण तो टॉवर दाखवलेला तिकडे आपण खेकडे पकडतो. खेकड्यासाठी प्रसिद्ध जागा आहे ती. तिकडे आपल्याला खूप खेकडे भेटतात. जर वेळ भेटला तर आपण तिकडे पण जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण आता घरी जात आहोत आणि आता ही घराची वाट म्हणजे देवळात जायची वाट, आणि ही वाट आपण ज्या माळावर होतो त्या माळाकडे जाते. आता आपण घरी चाललो. ते बघा ते चाललंय घरी, आपण पण चाललोय. इकडे खूप मोठी मोठी झाडं आहेत. इकडे फोनमध्ये कॅप्चर होणार नाहीत, इकडे कॅमेरामध्ये कॅप्चर होणार नाहीत एवढी मोठी झाडं आहेत. देऊळ आणि हा आपला स्टेज. इकडे आपण गरबा खेळतो नवरात्री वेळी. आता आपण इकडे गरबा खेळू. तुम्हाला सांगितलेलं मागाशीच आमचा नवीन रोड आहे.
आम्ही त्या रोडने आलो तर जुना रोड होता. हा सरळ गाडी बिडी काय पण आणू शकतो, बाईक गाडी. चला तुम्हाला नवीन रस्ता दाखवतो. हा आपला जुना रोड आहे. इथून देवळात जायचं आहे. आता आपण शाळेत जाऊ आणि आमची शाळा दाखवू, मराठी शाळा. आता आपण हायवेने जाणार आहोत. चलो. आम्ही दोघं आलेलो आहे. आपण हायवेवर पोहोचलो आहोत. आता आपण शाळेत जाऊ, शाळेतून घरी जाऊ आणि आपण शाळेत आमची जुनी शाळा दाखवू तुम्हाला, मराठी शाळा. हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे, द्रुतगती महामार्ग. हे आपल्या रवळनाथाचे प्रवेशद्वार आहे. इकडून रोड जातो देवळात. इकडे कोणाचं तरी कंकाल आहे, आय थिंक कुत्र्याचं असेल. आणि ही आपली शाळा, केंद्र शाळा नांदगाव नंबर 1. नावात 1 नंबर आहे, तशीच सर्व गोष्टींमध्ये 1 नंबर आहे. नांदगावची फेमस शाळा म्हणून ओळखली जाते. 1 नंबर शाळा आहे, नावाने पण आणि सर्वांनीच. इकडे सरस्वतीचं मंदिर आहे आणि ही अशी आहे आपली सुंदर अशी शाळा. आपण आतमधून दाखवू शकत नाही कारण शाळा बंद आहे. इकडे असं खूप खेळतो. इकडे स्टेज आहे. ही बघा, खूप अशी मोठ्या जागेमध्ये पसरलेली शाळा आहे. हा हायवे. तिकडे आपली अंगणवाडी शाळा आहे, तिकडे पण आम्ही तुम्हाला दाखवू. आता आपण रोड पलीकडे जाऊ. ही मराठी शाळा आणि ही आपली अंगणवाडी शाळा. इकडे आपल्याला जायला कोणाची परवानगी लागत नाही. इकडे आमच्या लहानपणीच्या आठवणी लपलेल्या आहेत. इकडे आम्ही काही नाही केलं ते सांगा, खूप मजा केली. तिकडे विहीर आहे, खूप मस्त वाटते इकडे. इकडे येऊन माझ्या जुन्या आठवणी आठवल्या मला. इकडे सुंदर सुंदर चित्र काढलेली आहेत. आणि अशी आमची अंगणवाडी शाळा. लिहिल्याप्रमाणे खूप सुंदर आहे. इकडे असं व्हाळ आहे, तिकडे पण आम्ही मासे पकडतो. आणि असं खूप सुंदर अशी बाग आहे. इकडे मस्त वाटतं. इकडे एक चिंचेचं झाड आहे, ते तुम्हाला दाखवतो. आम्ही शाळेत खेळायला सोडलं की आम्ही इकडे जायचो आणि चिंच खाल्या बिना आम्ही घरी जायचोच नाही. आता झाड खूप जुनं आहे. इकडे आम्ही चिंच खाल्ल्याशिवाय घरी जायचोच नाही. इकडे असं मस्त वाटतं. इकडे पण एक आंब्याचं झाड होतं, त्याच्यावर आंबे खायचो, पण आता ते कोणीतरी तोडलेलं आहे. इकडे हे वाळ आहे. हा आमचा जुना घर आणि हे बघू शकता. आणि बघा इथं बोली होती तर तुटलेली आहे आणि इथे आमचं नवीन घर बांधलेलं आहे. हे मग आमचे आजोबा, ही आमची रिक्षा, तो आमचा मामा. चला, आमच्या नांदगावात आमची वाडी आहे. हा हायवे. आणि हे आमचं दुकान आहे, इथे आम्ही काय ना काय खातो तसं बाहेर आल्यावर. व्ह्यू बघू शकता, सनसेट आहे. आणि आता आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत. तिकडे नाश्ता करू आणि परत घरी येऊ. आम्ही आता हॉटेलमध्ये जात होतो आणि आम्हाला मावशी भेटलेली आहे आमची. हो का, बघू शकता इथे रात्र झालेली आहे. हॉटेलमध्ये गेलेलो, आता समोर जातोय आम्ही घरी.
हे बघा माझे भाऊ, एक भाऊ, 2 मित्र. चला घरी जाऊया आता.